छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या पन्हाळगडावर आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून पर्यटकांसाठी स्टेरिओस्कोपिक 13D थिएटर उभारण्यात आले। या थिएटर आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपटाचं लोकार्पण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार विनय कोरे, गोपीचंद पडळकर, राहुल आवाडे, अशोक माने, सुमित कदम, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवकालीन इतिहास नुसता वाचायचा नसून तो जगण्याचा दस्तऐवज असल्याचं सांगितलं। पन्हाळा किल्ला शिवकालीन पुनर्निर्मितीच्या आराखड्यास मंजुरी देत असल्याचं सांगून त्या कामासाठी आवश्यक तो निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। श्री ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी सुंदर आराखडा तयार केला असून येत्या 15 दिवसात ज्योतिबा प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। डोंगर ज्योतिबा जे आपलं आराध्य दैवत आहे त्याचाही अतिशय सुंदर आराखडा हा सावकारांनी तयार केला, त्याला आम्ही मान्यता दिली, पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे हे सावकारांचा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता। त्यांनी आत्ताच माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। काही लोक ते करत नाही आहेत। आपण काळजी करू नका, पुढच्या 15 दिवसामध्ये हे प्राधिकरण स्थापन करून देतो। 15 दिवसात। यावेळी आमदार विनय कोरे यांनी ज्योतिबा आणि पन्हाळा यांना जोडणाऱ्या रोपवेचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी यशस्वी संयोजनाबद्दल आमदार कोरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवी टोपी घालून सत्कार केला। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्यासह जिल्ह्यातून आलेले नागरिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते।